करतो। जुळ्या शहरातील अस्ताव्यस्त झालेली वाहतूक व्यवस्था, शहरात वाढलेले अतिक्रमण या समस्येवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून केली जात होती। या अतिक्रमणाबाबत उपविभागीय अधिकारी डॉक्टर व्यंकट राठोड यांनी संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांशी बैठक घेऊन अतिक्रमण मोहीम राबवली जाईल असे निश्चित केले होते। त्या अनुषंगाने बुधवार 12 डिसेंबर रोजी जयस्तंभ येथील अतिक्रमण दुपारी 11 वाजल्यापासून पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले। शहरातील अस्ताव्यस्त असलेल्या जयस्तंभ चौकातील सुरेश कॅफे, संगम हॉटेल समोरील झालेले अतिक्रमण जेसीबीच्या माध्यमातून हटविण्यात आले। याचप्रमाणे जिजाऊ बँक, अग्रवाल मेडिकल, खंडेलवाल मेडिकल यांच्या समोरील झालेले अतिक्रमण तोडण्यात आले। ही अतिक्रमण मोहीम सुरू असताना पोलीस प्रशासनातील ठाणेदार सदानंद मानकर यांच्या नेतृत्वात बंदूकधारी पोलीस तैनात होते। या अतिक्रमणाची सुरुवात होताच शहरातील अनेक दुकानदारांनी स्वतःहून आपल्या दुकानासमोरील कच्चे अतिक्रमण व टीनचे शेड काढणे प्रारंभ केले होते। या अतिक्रमण मोहिमेत ठाणेदार सदानंद मानकर, PSI सागर इंगोले व 15 पोलीस कर्मचारी व एक RCF प्लाटून, नगर परिषदेचे अभियंता ओमप्रकाश रामावत, अमित वानखडे, संजय पिहुळकर, रवी हिरुळकर, किशोर काळे सहभागी झाले होते। श्याम गुप्तासह शानुखान, SN न्यूज, परतवाडा।